डॉक्टर गावडे मॅडम यांना त्यांच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. मॅडम. नमो नमः. सर्वप्रथम भारतीय पुस्तक भवनाच्या 86वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा अर्पण करते. आणि खरंच अत्यंत एक चांगला योग आहे. या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मला निमंत्रित केलं गेलं आहे व्याख्यानासाठी. त्यासाठी मी आयोजकांचे म्हणजे प्राध्यापक गिरीश जानी आणि हितेश त्रिवेदी यांचे आभार मानते. आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे प्राचीन भारतीय शोध परंपरा, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि सरांनी विनंती केल्यानुसार हे जे व्याख्यान आहे ते मराठीतच व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून मी ते मराठीमध्येच बोलणार आहे. तर मी प्रथम माझं PPT जे आहे ते शेअर करते. प्राचीन भारतीय शोध परंपरा असा या व्याख्यानाचा विषय आहे. आणि आता आपण बघतो की प्राचीन भारतामधल्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला अनेक ज्ञानशाखा या विकसित झालेल्या दिसतात. मला वाटतं कोणाचं तरी माईक सुरू आहे का? ओके. तर प्राचीन भारतामधील ज्ञानशाखांचा विचार करताना आपल्याला ज्ञानशाखांची एक दीर्घ परंपरा असलेली दिसते. विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला संशोधन झालेलं दिसतं, शोध होताना दिसतात. आणि जर आपण त्यांचा विचार केला तर आपल्याला नैसर्गिक विज्ञान म्हणजे ज्याला आपण नॅचरल सायन्सेस किंवा एम्पिरिकल सायन्सेस म्हणतो त्यांची एक परंपरा दिसते. उदाहरणार्थ गणित शास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र, खगोलशास्त्र वगैरे. त्याचप्रमाणे आपल्याला सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा तितकीच प्रगती केलेली आढळते. समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, योगशास्त्र, कला, विविध कलांमध्ये प्रगती दिसते झालेली. राजनीतीपर अनेक ग्रंथ आपल्याला दिसून येतात. अर्थशास्त्र, युद्धशास्त्र वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे आपल्याला भाषाविषयक शास्त्र सुद्धा तितकीच विकसित झालेली दिसतात. याचं कारण आपल्याला समृद्ध व्याकरणाची परंपरा ही असं आढळते. आय थिंक सम डिस्टर्बन्स इज देअर. समृद्ध व्याकरणाची परंपरा जी आहे ती आपल्याला दिसते. अगदी अष्टाध्यायी सारखे ग्रंथ, त्याच्यावर लिहिलेली भाष्य आणि निरुक्तासारखे सुद्धा ग्रंथ दिसतात. म्हणजे भाषाशास्त्र किंवा व्याकरण या ग्रंथांची सुद्धा परंपरा आपल्याला असलेली दिसते. आता हे जे ग्रंथ आहेत त्यांच्याकडे आपण ग्रंथ म्हणून केवळ न पाहता एक शास्त्र म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. मुळात आपण त्याला शास्त्र असं म्हणतो. आणि ज्या अर्थी शास्त्र आहेत त्या अर्थी शास्त्र लेखनाची काहीतरी पद्धती असली पाहिजे. प्राचीन ऋषींना जे काही उमगलं, दिसलं, आपण म्हणतो ऋषी ही दर्शना, ते त्यांनी लिहून ठेवलं आणि शास्त्रबद्ध केलं. पण त्या शास्त्र लेखनाची किंवा विवेचनाची सुद्धा काही पद्धत होती असं दिसतं. म्हणजेच जे संशोधन केलेलं आहे किंवा जे शोधून काढलेले जे तत्व आहेत ते सादर करायची किंवा त्याची अभिव्यक्ती कशी करायची याची काही विशिष्ट पद्धत अस्तित्वात होती असं वाटतं. आणि त्या शास्त्रामध्येच आपल्याला संशोधन शास्त्र सुद्धा अनुस्यूत असलेलं दिसतं. संशोधन शास्त्र अस्तित्वात असल्याशिवाय आपल्याला ती शास्त्र परंपरा जी आहे ती दृष्टीपथातच येऊ शकत नाही. याचाच अर्थ संशोधनाची अनेक तंत्र किंवा युक्त्या किंवा कौशल्य जे आहेत ते विकसित झालेलं असावं असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे संशोधनाची तर परंपरा आहेच, त्याशिवाय संशोधन शास्त्र सुद्धा असावं असं आपल्याला दिसून येतं. आता जेव्हा आपण प्राचीन भारतामधले शोध किंवा संशोधनाचा विचार करतो तेव्हा हा खूप विस्तृत विषय, मी जसं म्हटलं तसं अनेक शास्त्रांचा, विविधांगी शास्त्रांचा तिथे समावेश होतो. पण आज मी जो प्रामुख्याने विचार तुमच्या पुढे मांडणार आहे
तो म्हणजे ग्रांथिक संशोधनाला अनुसरून असेल, विच इज कॉल्ड ॲज टेक्स्च्युअल क्रिटिसिझम. तर ग्रांथिक संशोधनाचा जो विचार आहे, ग्रंथांमधलं जे संशोधन आहे किंवा ज्याला टेक्स्च्युअल रिसर्च म्हणतात, त्याची कशी परंपरा आपल्याला दिसून येते त्याचा आपण विचार करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण शोध किंवा संशोधन याचा विचार करतो, त्याच्या पद्धतीचा विचार करतो, तेव्हा रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे ती आपल्या समोर येते. मग ही रिसर्च मेथडॉलॉजी किंवा संशोधन पद्धती किंवा त्याचं जे शास्त्र आहे ते पूर्णपणे आधुनिक आहे का, हाही एक पडणारा प्रश्न आहे की खरंच संशोधन पद्धती ही फक्त आधुनिक आहे का. तर त्याच्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की नेमकी शास्त्र लेखनाची पद्धती कशी होती, त्यामध्ये काही संशोधनाची मूलभूत तत्व दिसतात का, याच्यावर आपण विचार करणार आहोत. तर मी जे तुमच्या समोर मांडत आहे या व्याख्यानामध्ये, तो मुद्दा असा आहे की ज्या अर्थी आपल्याला ही दीर्घ शास्त्र परंपरा दिसते, त्या अर्थी निश्चितपणे शोध पद्धती किंवा संशोधन पद्धती सुद्धा निश्चितपणे होती प्राचीन भारतामध्ये, आणि तोच मुद्दा मी आपल्या समोर स्पष्ट करणार आहे. तर मुळात संशोधन म्हणजे काय, जर आपण नेमका विचार केला. स्लाइड्स बदललेल्या दिसत आहेत का? येस थँक्यू. तर संशोधन म्हणजे काय, तर संशोधन असा जर शब्द आपण बघितला तर सम्यक शोधनम, शोधनम नाम परीक्षणम, अन्वेषणम, समीक्षणम असे त्याला पर्यायवाचक शब्द सुचवता येऊ शकतील. किंवा शोध, संशोधनम, अनुसंधानम, अन्वेषणम, गवेषणा असे तिकडे आपल्याला पर्यायवाचक शब्द दिसतात. किंवा इंग्लिश शब्द जो आहे रिसर्च, त्याच्यामध्ये काय अर्थ निश्चित आहे हे जर आपण बघितलं तर रिसर्च म्हणजे पुन्हा पाहणे, शोधणे, आणि तिथे शोधणे याचा अर्थ जो आहे तो इन्व्हेस्टिगेट, धुंडाळणे, परीक्षण करणे, सुपरीक्षण करणे किंवा समीक्षण करणे, ज्याला आपण चिकित्सक विश्लेषण असं म्हणतो की नाही, ते करणे असा तिकडे अर्थ अपेक्षित आहे. तर मुळात शोध जो शब्द तयार झालेला आहे तो शुद्ध धातूपासून झालेला आहे, परिशुद्ध करणे, आणि इथे परिशुद्ध करणे एवढाच अर्थ अपेक्षित नाहीये, तर काहीतरी नवीन शोधून काढणे असा अर्थ अपेक्षित आहे. आणि जेव्हा आपण काहीतरी नवीन शोधून काढत असतो तेव्हा त्या क्षेत्रामध्ये जे अगोदर आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो, आणि म्हणून रिसर्च ही संज्ञा आपल्याला तयार झालेली दिसते. कारण अगोदर काय आहे ते पाहिल्याशिवाय नवीन काहीतरी शोधता येत नाही. त्यामुळे त्या ज्ञानक्षेत्रामध्ये त्या विषयी जी चर्चा झालेली असते किंवा ज्या ज्ञानाची प्रस्थापना झालेली असते त्याचा सर्वांगाने आपल्याला विचार करावा लागतो, आणि मगच संशोधन होऊ शकतं. त्यामुळे एक प्रकारे संशोधन जे आहे ते अज्ञात असे प्रकाशनम आपण म्हणू शकतो, की जे ज्ञात नाहीये, जे अज्ञात आहे ते ज्ञात होणं, ते प्रकाशात आणणं, किंवा अज्ञातस्य आविष्करणम किंवा अनुपलब्धस्य उपलब्धी, असं आपण त्याची व्याख्या जी आहे संशोधनाची किंवा शोधाची ती निश्चितपणे करू शकतो. पण हे संशोधन करताना त्याची एक आपल्याला पद्धती अवलंबवावी लागते, आणि त्यामुळे बऱ्याचदा असा शब्द वापरला जातो की इट इज अ सिस्टमॅटिक सर्च, एक पद्धतशीर विश्लेषण किंवा पद्धतशीर समीक्षण किंवा पद्धतशीर परीक्षण. आणि जेव्हा ती पद्धती अवलंबिली जाते तेव्हाच ते संशोधन आहे ते ग्राह्य होऊ शकतं. ती पद्धती जर नसेल तर ते संशोधन कदाचित फारसं मान्य होणार नाही हे दिसून येतं. आणि म्हणूनच एक संशोधनाची शास्त्रीय पद्धती असल्याचं आपल्याला दिसून येतं, विच इज कॉल्ड अ सायंटिफिक मेथड ऑफ रिसर्च. आणि ह्या शास्त्रीय पद्धतीमध्ये आपल्याला काय दिसतं की वेगवेगळ्या पायऱ्या असतात. म्हणजे संशोधनाला मुळातच सुरुवात कशी होते, निरीक्षणापासून होते. आता ही जी शास्त्रीय पद्धत आहे ती फक्त कोणत्याही साहित्यिक स्वरूपाच्या संशोधनाला किंवा ग्रांथिक संशोधनालाच लागू होते असं काही नाहीये. विज्ञानामध्येच मुळात ही पद्धती दिसते, आणि म्हणूनच त्याला शास्त्रीय पद्धती असं म्हटलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचा अवलंब करून कोणत्याही प्रकारचं संशोधन जे आहे ते केलं जातं, कोणत्याही प्रकारचा जो शोध जो आहे तो सिद्ध केला जातो.
तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतं, प्रथम असतं निरीक्षण. निरीक्षण केल्याशिवाय संशोधनाला सुरुवात होऊ शकत नाही. आणि ते निरीक्षण जे आहे ते बऱ्यापैकी सूक्ष्म प्रकारचं असतं, काळजीपूर्वक केलेलं निरीक्षण असतं. मग त्याच्यातनं जन्म घेते ती म्हणजे उत्सुकता, औत्सुक्य. आणि त्या औत्सुक्यामधनं जिज्ञासा निर्माण होते, जाणण्याची. हे असं कसं, हे जाणण्याची इच्छा निर्माण होते. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न जे आहे ते सोडवण्याची सुद्धा इच्छा निर्माण होते. मग हे औत्सुक्य कशा प्रकारचं असू शकेल? आता मी तुम्हाला जे म्हटलं की समजा जर आपण साहित्याचा किंवा ग्रंथांचा विचार केला तर हे औत्सुक्य अनेक प्रकारचं असू शकतं. उदाहरणार्थ, जर आपण आपले प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करत असू आणि आपल्याला योग हा शब्द दिसत असेल तर ह्या योग शब्दाचा अर्थ सगळ्याच ग्रंथांमध्ये समानच आहे का? जो ऋग्वेदामध्ये योग शब्द आहे त्याचाही अर्थ जो पतंजली मुनींनी घेतलेला आहे तोच आहे की तो बदलत गेलेला आहे? मग त्याच्या काही विविधांगी अशा अर्थछट्टा आहेत का? हे एक प्रकारचं औत्सुक्य निर्माण होऊ शकतं. पण त्याआधी काय होणं आवश्यक आहे? निरीक्षण. पण निरीक्षण या शब्दाचा अर्थ आपण इथे असा घ्यायला पाहिजे, जेव्हा आपण ग्रांथिक विश्लेषण करत असतो की मुळात ग्रंथ वाचले पाहिजेत, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. ग्रंथाध्ययनम, ग्रंथ वाचनम हे आधी व्हायला पाहिजे आणि ते काळजीपूर्वक व्हायला पाहिजे, सूक्ष्म निरीक्षण व्हायला पाहिजे. तरच हे उत्सुकता निर्माण होईल. उत्सुकता निर्माण झाल्यानंतर प्रश्न पडले पाहिजेत, हे असं आहे का? किंवा एखाद्याने कालिदासाचं साहित्य अभ्यासलं असेल तर त्याला असा प्रश्न पडू शकतो की कालिदासाला अमुक एका शास्त्राचं ज्ञान होतं का? त्याला विज्ञानाचं ज्ञान होतं का? किंवा कालिदासाचं जे मेघदूत आहे ते विहंगम दृष्टीने लिहिलेलं आहे आणि त्यामुळे असं काही म्हणता येतं का की खरंच त्याने असा काही अवकाशातून प्रवास केला होता की फक्त कल्पना शक्तीनेच त्याने हे रंगवलेलं आहे? तर ही एक उत्सुकता निर्माण होते आणि त्याच्यातनं प्रश्न निर्माण होतात. आणि हा जो प्रश्न आहे, हे जे सगळे प्रश्न आहेत त्यातून एक रिसर्च प्रॉब्लेम किंवा संशोधनामधली समस्या जी आहे ती जन्माला येते. जर संशोधन समस्या नसेल तर कोणतंच संशोधन किंवा शोध जो आहे तो लागूच शकत नाही. तर ते संशोधन जे आहे ते होऊच शकत नाही जर समस्या नसेल तर. समस्या असते म्हणूनच त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण काम करत असतो, संशोधन करत असतो, एका विशिष्ट मार्गाने पुढे जातो आणि एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो. त्यामुळे ही समस्येची निश्चिती जो आहे तो एक खूप महत्वाचा टप्पा असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये पाहणार आहोत की आपल्या प्राचीन शास्त्रकारांना सुद्धा अशा प्रकारची समस्या ही कशी जाणवली होती आणि ती सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी पुढे कसं संशोधन केलेलं आहे. नंतर मग एक हायपोथिसिस निश्चित केला जातो, त्याला कल्पित निगमन असं आपण म्हणू शकतो. हायपोथिसिस म्हणजे काय, आपलं निष्कर्ष नेमका काय असू शकेल. उदाहरणार्थ योग शब्द हा वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे, हा कदाचित हायपोथिसिस असू शकेल. किंवा कालिदासाला कालिदास जे काही काव्यामध्ये सांगत आहे त्याला विज्ञानाचा आधार आहे किंवा शास्त्रीय आधार आहे किंवा त्या सर्व शास्त्रांचा त्याचा अभ्यास होता, हाही हायपोथिसिस असू शकेल. आणि मग संपूर्ण जी प्रक्रिया आहे किंवा संशोधकाची जी पूर्ण कृती आहे ती त्याच दृष्टीने होत असते की तो हायपोथिसिस जो आहे तो सिद्ध करायचा आहे आणि निगमनापर्यंत म्हणजे निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे, यासाठी संशोधकाची प्रवृत्ती असते. आणि मग त्या दृष्टीने एक संशोधनाचा आराखडा तयार केला जातो, त्याची प्रकरणांमध्ये विभागणी केली जाते, काय काय प्रकरणं असू शकतील, काय काय विभाग असू शकतील, त्याचा एक आराखडा तयार केला जातो. मग जसं मी म्हटलं तसं प्रथम तर ग्रंथ वाचन आलं, त्यामुळे साहित्य संकलन ज्याला डेटा कलेक्शन असं म्हटलं जातं. मग केवळ डेटा कलेक्शन करून भागणार नाही तर त्याची प्रक्रिया आली, म्हणजे त्याचं विश्लेषण आलं, त्याचं कॅटेगरायझेशन आलं, म्हणजे जो डेटा मिळालेला आहे, जे संदर्भ मिळालेले आहे, ग्रांथिक संदर्भ, त्याचं वर्गीकरण व्हायला पाहिजे विशिष्ट काही मथळ्यांनुसार आणि त्या वर्गवारीनुसार नंतर विश्लेषण व्हायला पाहिजे. ते विश्लेषण करताना विविध दृष्टिकोनांच्या माध्यमातून ते विश्लेषण व्हायला पाहिजे की कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब करणार आहे, कोणत्या थिअरीज किंवा कोणत्या सिद्धांताचा अवलंब करणार आहोत आपण, हे निश्चित केलं पाहिजे.
म्हणजे भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करायचंय की व्याकरण दृष्टीने विश्लेषण करायचंय की समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं करायचंय की तत्वज्ञानात्मक अथवा दार्शनिक दृष्टीने विश्लेषण करायचंय, हे सुद्धा निश्चित व्हायला पाहिजे. आणि नंतर ते विश्लेषण झाल्यावर मग खरं तर निरीक्षण तयार होतात आणि त्या निरीक्षणांची परिणती जी आहे ती अर्थनिश्चितीकडे जाते. आणि मग तो हायपोथिसिस जो आहे तो सिद्ध होतो. म्हणजे त्या हायपोथिसिसचा एकतर पूर्णपणे स्वीकार केला जातो की तो हायपोथिसिस जो ठरवला होता, निश्चित केला होता, तो योग्य ठरलेला आहे. आणि किंवा मग अक्षरशः अशी वेळ येऊ शकते की तो हायपोथिसिस त्यागावा लागेल. पण असं जर झालं, तो हायपोथिसिसचा जर आपल्याला त्याग करावा लागला, तर तो पुढे संशोधन जे आहे ते म्हणजे जे ठरवलं होतं ते निश्चितच न झाल्यामुळे तुम्ही जो थिसिस किंवा एक जी प्रतिज्ञा म्हणून जी मांडणी केली होती ती तुम्हाला पुढे त्याची सिद्धी झाली नाही असं होऊ शकेल. आणि हायपोथिसिस जेव्हा सिद्ध होईल तेव्हा मग नंतर निगमन म्हणजे निष्कर्ष जे आहे त्याची मांडणी करता येईल. आणि अशा प्रकारे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जे अनुसंधान किंवा संशोधन आहे ते मांडण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे किंवा त्याचा हा एक प्रकारे आपण म्हणू शकतो क्रम आहे किंवा अवस्था आहेत. आणि मग शेवट जो आहे त्याला जर काही उपयोजन असेल तर ते सुद्धा संशोधक जे आहे ते नोंदवून ठेवत असतो. आता ही जी एक प्रकारची जी प्रक्रिया आहे, तर ह्या प्रक्रियेची अंमलबजावणी जी आहे ती आपल्याला प्राचीन शास्त्रकारांनी सुद्धा केलेली दिसते. त्यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत सर्वच शास्त्रकारांनी, मग ते कोणतंही शास्त्र असो, व्याकरण असो, वेदांत असो, मीमांसा असो किंवा न्याय असो, त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. या पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय त्यांनी कोणतेही सिद्धांत मांडलेले नाहीयेत. त्यामुळे केवळच एखादी श्रद्धा किंवा विश्वास किंवा वैयक्तिक आवड निवड यावर आधारित सिद्धांताची मांडणी होत नाही, तर ती शास्त्रीय पद्धतीला अनुसरून होते असं दिसून येतं. आणि त्यामुळे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं की मुळातच या प्राचीन शास्त्रांमध्ये संशोधनाची अनेक तत्व अत्यंत ठळकपणे दिसतात. संशोधनाची तत्व जी आहे ती अत्यंत ठळकपणे दिसतात. त्यामुळे रिसर्च मेथडॉलॉजी हे नवीन शास्त्र नसून खरं तर प्राचीनच शास्त्र आहे. त्याची दीर्घ शोध परंपरा जी आहे तीच मुळात याचा दाखला आहे की संशोधन शास्त्र जे आहे ते अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे अस्तित्वात होतं. त्यामुळे जो प्रश्न निर्माण झाला होता की खरंच संशोधनाचं शास्त्र आहे का प्राचीन काळापासून आपल्याकडे, तर ते निश्चितपणे आहे. आपलं जे शास्त्र साहित्य आहे किंवा शास्त्रांची जी परंपरा आहे तीच याचा एक उत्तम पुरावा आहे. कारण शास्त्र लेखनाची एक सुयोग्य पद्धत आपल्याला दिसते. त्यामुळे मग सगळीच शास्त्र जी आहेत त्या सगळ्याच शास्त्रामध्ये दर्शन, व्याकरण, साहित्य त्या सगळ्याच शास्त्रामध्ये आपल्याला संशोधनाची तत्व जी आहेत ती अत्यंत ठळकपणे दिसून येतात. मग आपल्याला जर प्राचीन संशोधकांची उदाहरणं घ्यायची झाली तर आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. मी मगाशी म्हटलं संशोधन समस्या, रिसर्च प्रॉब्लेम हा प्रथम दिसायला लागतो आणि त्याच्यानंतर त्या संशोधनाची सुरुवात होऊ शकते. तर या सगळ्यांना काहीतरी संशोधनाबद्दलची ती समस्या जाणवली होती हे आपल्याला लक्षात येतं. बघा, सायणाचार्यांनी वैदिक वाङ्मयावर भाष्य लिहिलं. म्हणजेच काय केलं त्यांनी, वैदिक मंत्रांची एक प्रकारे अर्थनिश्चिती केली. पण त्याच्या आधी त्यांना समस्या काय होती की ह्या खरंच या वैदिक मंत्रांचा अर्थ नेमका कसा लावायचा, तो काय असेल बरं, ही समस्या होती. म्हणून पुढे प्रवृत्ती झाली आणि त्यांनी वैदिक मंत्रांची अर्थनिश्चिती केली. ती करत असताना त्यांनी विविध दृष्टिकोन जे आहे ते अवलंबले आणि विविध संशोधनाची तंत्र वापरली आणि त्याच्यातनं त्यांनी वैदिक मंत्रांवर भाष्य लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. शंकराचार्यांना काय समस्या होती, संशोधन समस्या म्हणून काय जाणवली असावी, तर ब्रह्मसूत्र जी आहेत त्यांची अर्थनिश्चिती करणं. कारण कालांतराने ब्रह्मसूत्र ही दुर्बोध झाली होती. पण अल्पाक्षरम संदिग्धम तारवद विश्वतो मुखम हे जे सूत्राचं एकंदरीत स्वरूप आहे, त्यामुळे सूत्र ही कालांतराने दुर्बोध होतात. मग त्यांचा अर्थ प्रकट करणं
ह्याचं कार्य शंकराचार्यांना महत्वाचं वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी तो जो आहे तो रिसर्च प्रॉब्लेम होता असं आपण म्हणू शकतो. आता खरं म्हणजे ब्रह्मसूत्रांची अर्थनिश्चिती शंकराचार्यांनी केल्यावर मग रामानुजाचार्यांना काय प्रयोजन उरलं? आपण म्हणू संशोधन तर झालेलं आहे याच्यावर. मग रामानुजाचार्यांनी का बरं पुन्हा ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं असावं? याचं कारण शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलं की नाही ते केवलाद्वैताच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे आणि त्यांनी निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे. हीच मुळात समस्या होती रामानुजाचार्यांच्या पुढे की निर्गुण ब्रह्म जे आहे ते त्याची उपासना किंवा त्याचं ध्यान किंवा त्याची भक्ती कशी बरं होऊ शकेल? मग त्याच्यासाठी सगुण ब्रह्माचं प्रतिपादन करणं आवश्यक आहे. पण शंकराचार्यांनी तर इतकं स्पष्ट केलेलं आहे की उपनिषदांमध्ये सगुण ब्रह्माचंच प्रतिपादन केलेलं आहे. मग रामानुजाचार्य याच ब्रह्मसूत्रांवर उपनिषदांचा आणि इतर श्रुतींचा आधार घेऊन सगुण ब्रह्माचं कसं प्रतिपादन केलेलं आहे ते सिद्ध करतात. यास्काचार्यांसाठी सुद्धा मोठी समस्या होती कारण एक मोठा संप्रदाय होता आणि कौत्स जो आहे तो त्याचा प्रतिनिधी आहे. निरर्थका वै मंत्रा हा असं म्हणणारा की वैदिक मंत्रच निरर्थक आहेत. मग यास्काचार्यांना काय सिद्ध करणं आवश्यक होतं की हे जे वैदिक मंत्र आहेत ते सार्थ आहेत, त्यांना अर्थ आहे. मग ते कसं सिद्ध करायचं? निर्वचनेनं, त्यांची निरुक्ती सांगून, त्याची व्युत्पत्ती सांगून. कारण या वैदिक शब्दांची जर व्युत्पत्ती सांगितली तर हे आपोआपच सिद्ध होणार की प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, फक्त ते शब्द जे आहेत ते निरर्थक नव्हे. आणि ते त्यांनी निरुक्ताच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. कौटिल्यांनी काय केलेलं आहे? कौटिल्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये राजनीती विषयक जे आहेत ते विचार सांगितलेले आहेत, त्याचे सिद्धांत मांडलेले आहेत. मग कौटिल्याच्या अगोदर काही राजनीतीपर ग्रंथ किंवा विचार अस्तित्वात असतील, पण त्याच्यामध्ये कदाचित काही दोष असू शकतील, एकांगी असू शकतील. त्याचा सारासार विचार करून त्याचं व्यवस्थापन करणं हे कौटिल्याला महत्वाचं वाटलेलं आहे. पाणिनीचं आपल्याला माहिती आहे की त्यांनी अष्टाध्यायीची रचना केलेली आहे. भाषा अस्तित्वात असताना त्याचे शब्द जे आहे त्यांची एक निश्चित वर्गवारी करून त्या भाषेतील शब्द हे नेमके कसे तयार झाले असावेत त्याचे काही सामान्य नियम देणे त्यांना आवश्यक वाटले आणि म्हणून त्यांनी व्याकरण सूत्र जी आहेत ती आपल्याला दिलेली दिसतात. पतंजलीने या व्याकरण सूत्रांचा अर्थ, अष्टाध्यायीचा अर्थ हळूहळू दुर्बोध होऊ लागला, तो प्रकट करण्यासाठी म्हणून महाभाष्य लिहिलेलं आहे. अभिनव गुप्त जर आपण बघितलं तर भरतमुनीने जे रससूत्र सांगितलं, विभाव अनुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती, नेमकी रसनिष्पत्ती कशी होते बरं, संयोग या शब्दाचा अर्थ काय, हे सगळं स्पष्ट करण्यासाठी त्यांना सुद्धा भाष्य लिहावंसं वाटलं आणि त्यांनी अभिव्यक्तीवादाच्या माध्यमातून रससूत्राची अर्थनिश्चिती केली. अशी अनेक उदाहरणं खरं म्हणजे देता येतील प्राचीन संशोधकांची. आणि त्यांनी हे सिद्ध करताना सुद्धा एका संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे हे आपल्याला दिसतं. एक संशोधन समस्या त्यांच्यापुढे होती आणि त्यांची एक संशोधनाची दृष्टी होती हे आपल्याला दिसतं. त्यामुळे त्या दृष्टीचा अवलंब करून त्याचं उपयोजन आपण आजही संशोधन जर ग्रांथिक प्रकारचं करायचं झालं तर निश्चितपणे करू शकतो. आणि ती तत्व खरं तर व्यापक आहे की सगळीकडे आपण त्याचं उपयोजन करू शकतो. आता हे जे व्याख्यान आहे त्याचं साधारणपणे मी असा एक विभागणी केलेली आहे की प्राचीन शास्त्रांमध्ये संशोधन शास्त्राची काही तत्व दिसतात आणि प्राचीन संशोधकांनी त्याचा कसा कसा अवलंब केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की प्राचीन शास्त्रेषु संशोधनस्य साधनानि. तर न्याय, मीमांसा, निरुक्त, आयुर्वेद किंवा तंत्रयुक्ती ही जी काही आहे ती संशोधनाची साधनं आपल्याला प्राचीन शास्त्रांमध्ये दिसून येतात. याच्यापेक्षा सुद्धा काही अधिक दिसून येतील, पण ती ठळकपणे दिसून येतात. कारण न्यायदर्शनाचा सुद्धा जो एक न्यायदर्शनाचं जे ध्येय आहे ते म्हणजे यथार्थ ज्ञान याची प्राप्ती करणं आहे. किंवा मीमांसा जे आहे, पूर्वमीमांसा शास्त्र किंवा उत्तरमीमांसा सुद्धा खरं तर, पण पूर्वमीमांसेचं जे ध्येय आहे ते म्हणजे वेदांची अर्थनिश्चिती आणि तो सुद्धा वेदांचा पूर्व भाग जो आहे त्याची अर्थनिश्चिती करणं, मंत्रांचा अर्थ जो आहे तो कसा लावावा याचं शास्त्र आहे ते. निरुक्त आपण आताच बघितलं की निर्वचन शास्त्र, व्युत्पत्ती शास्त्र आहे. आणि आयुर्वेद संभाषा
आयुर्वेदामध्ये जो तद्विद्य संभाषण नावाचा भाग आहे तिथे आपल्याला वादशास्त्र दिसून येतं, त्याचाही उपयोग आपल्याला संशोधनामध्ये करता येतो. तंत्रयुक्ती ज्या आहेत त्या आपल्याला आयुर्वेदीय ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्यांचा अंतर्भाव झालेला दिसून येतो आणि ती शास्त्र विवेचनाची पद्धत म्हणूनच विकसित झालेली होती असं दिसून येतो. त्यामुळे तंत्रयुक्ती म्हणजेच खरं तर संशोधन पद्धती आहे असं म्हणता येऊ शकेल. तर जर आपण आता उदाहरणार्थ न्याय दर्शनाचा विचार केला तर न्याय दर्शनामध्ये काय तत्व दिसतील संशोधनाची. तर न्यायांचं जर प्रमाणशास्त्र बघितलं तर त्यांनी 4 प्रमाणं मानली आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. तर आता प्रत्यक्ष खरं म्हणजे हे प्रमाण म्हणजे काय? प्रमीयते अनेन इति प्रमाणम. प्रमेयचं ज्ञान होण्यासाठी म्हणून प्रमाण आवश्यक आहे. यथार्थ ज्ञान होण्यासाठी म्हणून प्रमाण जी आहेत ती आवश्यक आहे. आणि प्रत्यक्ष म्हणजे असं आपल्या सर्वांना माहिती आहे की इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला की जे ज्ञान होतं ते प्रत्यक्ष. अनुमान म्हणजे तिकडे काहीतरी लिंग किंवा चिन्ह असतं आणि त्या चिन्हावरून जेव्हा आपल्याला काहीतरी अनुमान करायला लागतं, म्हणजे लिंग लिंगी पूर्वकम किंवा पर्वतो वन्यमान धूमवत्वात ह्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण अनुमान जे आहे ते समजून घेत असतो. परंतु संशोधनामध्ये सुद्धा आपल्याला ह्याचं उपयोजन करता येतं. म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रमाण म्हणतो की नाही, आपल्याला जेव्हा ग्रांथिक संशोधन करायचं असतं आणि काही सिद्धांत मांडायचे असतात तेव्हा सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागतं तर डेटा कलेक्शन, तथ्य संकलन. आता हे जे डेटा कलेक्शन आहे ते कुठून करायचं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ती ऐकीव माहिती असू शकेल का? तर नाही. किंवा कुठूनही घेतलेली माहिती असू शकेल का? नाही. त्याचे जे स्रोत आहेत, त्या माहितीचे जे स्रोत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहिलेले, प्रत्यक्ष वाचलेले असले पाहिजे. उदाहरणार्थ जर एखाद्याला रामायणावरती काही संशोधन करायचं असेल की उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे आणि हे सिद्ध करायचे उत्तरकांड रामायणाचं प्रक्षिप्त आहे, तर मग ते कसं बरं सिद्ध करता येईल की नाही अमुक अमुक संशोधकांनी असं सांगितलेलं आहे किंवा अमुक अमुक विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो का? नाही. तो नंतरचा भाग झाला. पण प्रथमतः आपल्याला उत्तरकांड, मुळात वाल्मिकी रामायण जे आहे ते पूर्णतः वाचावं लागेल. त्यामुळे तुमचं संशोधन ज्याच्यावर प्रमुख तत्वाने आधारलेलं आहे असे ग्रंथ किंवा त्याच्यावर जे विश्लेषण केलेलं आहे मग संशोधकांनी ते, किंवा जर तुमच्या संशोधनामध्ये काही प्रश्नावल्या किंवा मुलाखती किंवा प्रत्यक्ष निरीक्षणाचा भाग जर अंतर्भूत असेल, फील्ड व्हिजिटचा भाग जर अंतर्भूत असेल, तर त्या सगळ्याचा समावेश जो आहे तो प्रत्यक्ष प्रमाणामध्ये येईल आणि त्या प्रत्यक्षाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण अनुमान जे आहे ते कायमच प्रत्यक्षावलंबी असतं. हे न्यायशास्त्राने पुन्हा पुन्हा पटवून दिलेलं आहे. अनुमान हे प्रत्यक्षाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. नंतर अनुमानाचा भाग येतो, पश्चात नियते तद अनुमानम. आणि तिथे आपल्याला काय करायचं असतं? ज्ञात गोष्टींच्या आधारावर अज्ञात गोष्टींचा मागोवा घ्यायचा असतो. त्यामुळे इथे आपल्याला खरंच इथे त्या निगमनापर्यंत आपण खरं तर पोहोचत असतो, निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो. जी माहिती आपण गोळा केलेली आहे प्रत्यक्ष प्रमाणाने त्याची विशिष्ट प्रक्रिया करून मग आपण सिद्धांत मांडणीपर्यंत अनुमानाकडे येत असतो. मग त्यामध्ये आपल्याला शब्द खरं म्हणजे म्हणजे काय आप्तवाक्यम शब्द हा अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. मग इथे आप्तवाक्य कोणाला म्हणणार आपण? जिथे आपल्याला असं दिसतं की त्या रामायणावर अगोदरच काही संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे, काही रिसर्च पेपर्स असतील, त्याचा जर आपण आधार घेणार असू तर आपण त्याला शब्द प्रमाण असं म्हणू शकतो. किंवा काही व्याख्याकारांनी व्याख्या केलेली असेल वाल्मिकी रामायणावर, काही कॉमेंट्रीज असतील तर त्याचाही आपण आधार घेणार तर त्याला शब्द प्रमाण असं म्हणू शकतो. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही शब्द म्हणून गृहीत धरलेलं आहे, योग्य म्हणून गृहीत धरलेलं आहे. अर्थात त्याचीही तुम्हाला शहानिशा किंवा अनालिसिस, मीमांसा जी आहे ती पुढे करावीच लागते. तर अशा प्रकारे आपण प्रमाणशास्त्राचा आधार घेऊन इथे संशोधनाच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्या पार करत असतो असं आपल्याला दिसून येतं. कारण उपमान म्हणजे सुद्धा जे एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे गौरी व गवयाहा, की जे ज्ञात असतं
त्याच्या आधारावर तुलनेच्या सहाय्याने आपण अज्ञात गोष्टीच जे आहे ते ज्ञान करून घेतो. आणि संशोधनामध्ये बऱ्याचदा आपल्याला ज्ञात गोष्टीवरून अज्ञात गोष्टी जी आहे ती शोधावी लागते आणि तिथे तुलना, कंपॅरिझन हा खूप एक महत्वाचा भाग येतो. अनेक पद्धती आहेत खरं तर तुलनेच्या. तौलनिक पद्धती जी आहेत ती आपल्याला संशोधनामध्ये विकसित झालेली निश्चितच दिसून येते. ह्या सर्वच पायऱ्यांचा अवलंब जो आहे तो शास्त्रीय विवेचनामध्ये दिसून येतो आपल्याला. विशेष करून अनुमान, ग्रांथिक पद्धतीमध्ये अनुमानाचं विशेष महत्व आहे. कारण जिथे प्रयोग पद्धती आहे, म्हणजे जिथे नॅचरल सायन्सेस आहे तिथे प्रयोग होतात, एक्सपेरिमेंट्स होतात प्रयोगशाळेमध्ये, तर तिथे आपल्याला प्रत्यक्षावर आधारित असे निष्कर्ष मांडता येतात. परंतु ग्रांथिक पद्धतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या अनुमानावर अवलंबून असतात. त्यामुळे अनुमान हे फार महत्वाचं प्रमाण असल्याचं आपल्याला दिसून येतं. न्यायाने त्याचे 2 प्रकार केले, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. स्वार्थानुमान म्हणजे स्वतःच्या ज्ञानासाठी आपण जे अनुमान करत असतो. म्हणजे मी काहीतरी निरीक्षण केलं, ग्रंथांमधले संदर्भ अभ्यासले आणि मला समजलं की खरंच योग या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत किंवा कालिदासाचा अमुक शास्त्रांचा अभ्यास आहे हे मला समजलं. पण मला आता पुढे त्याची मांडणी करायला पाहिजे, कारण मला ते संशोधन आता लोकांसमोर मांडायचं आहे, एका विद्वानांसमोर मांडायचं आहे. त्याच्यासाठी परार्थानुमानाचा अवलंब करावा लागतो. परार्थानुमानाचे जे अवयव आहेत, पंचावयव वाक्यम असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिथे प्रतिज्ञा म्हणजे प्रपोजिशन, आपल्याला जे मांडायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ कालिदासाचा शास्त्रदांचा अभ्यास होता ही कदाचित प्रतिज्ञा असेल, पण त्याला काहीतरी हेतू आहे का उपलब्ध, कसा तुम्ही मांडणार हे, तर त्याच्यासाठी कारण देता आलं पाहिजे आणि ते कारण आपल्याला आपल्या संदर्भातून मिळेल. मग उदाहरणं देता आली पाहिजेत, नुसतंच कारण देऊन नाही चालणार. आणि ती उदाहरणं दिल्यावर मग तुम्हाला असं म्हणता येऊ शकेल, त्या समर्थनार्थ तुम्हाला काही वाक्य लिहावी लागतील की हे असं दिसून येतं, ह्या उदाहरणामध्ये असं, मेघदूतामध्ये असं दिसून येईल, कुमार संभवामध्ये असं दिसतं किंवा रघुवंशामध्ये असं दिसतं, आणि मग तुम्ही निगमन म्हणजे निष्कर्षापर्यंत पोहोचू शकाल. सो जेव्हा आपण एखादा शोधनिबंध लिहितो किंवा लघु प्रबंध लिहितो किंवा अगदी PhDचा सुद्धा प्रबंध लिहित असतो, तेव्हा आपल्याला परार्थानुमानाचा आश्रय घेणं आवश्यक आहे. नंतर एखादा संशोधक म्हणेल हे मला समजलंय, पण मला जरी समजलं असलं की उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे किंवा नाहीये, तरी त्याची मांडणी ही इतरांसमोर करताना मला ह्या पंचावयव वाक्याचाच आधार घ्यावा लागेल असं दिसून येतं. त्यामुळे न्यायशास्त्रामध्ये जरी न्यायदर्शन हे एक दर्शन असलं तरी सुद्धा त्याचा अवलंब जवळजवळ सर्वच शास्त्रकारांनी आपल्याला केल्याचं दिसतं, मग ते कोणतेही दर्शनकार असो. त्याचप्रमाणे न्यायदर्शनामध्ये आपल्याला वाद पद्धतीला विशेष महत्व असल्याचं दिसतं. वादाच्या त्यांनी अनेक पद्धती सांगितलेले, एकूण 16 पदार्थ त्यांनी मान्य केलेले. त्याच्यापैकी काही मी तुम्हाला उदाहरण म्हणून देते की वाद, जल्प आणि वितंडा असे 3 त्यांनी प्रकार आपल्याला मान्य केलेले दिसतात. आता ह्या वादामध्ये पंचावयव वाक्य जे आहे ते दिलं जातं. म्हणजे मी जसं सांगितलं, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनयन आणि निगमन, म्हणजे पद्धतशीर तो सिद्धांत मांडला जातो. पण जल्प हा जो प्रकार आहे त्यामध्ये मात्र छल वगैरे, वाक्छल वगैरे यांचा अवलंब केला जातो. त्यामुळे जल्प हा फारसा ग्राह्य असा प्रकार नव्हे. त्यामुळे जेव्हा आपण संशोधन करत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण वाद पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. वाद म्हणजे फक्त भांडण असं नव्हे. वादे वादे जायते तत्वबोध हा असं जे म्हटलेलं आहे. पण आपली जी प्राचीन शास्त्रांची जी परंपरा आहे ती खंडन मंडनाची आहे आणि त्यालाच वाद पद्धती असं म्हटलं जातं. तर त्याचेही अनेक अवयव आपल्याला या शास्त्रामध्ये सांगितलेले दिसून येतात. वितंडेमध्ये तर एकाच पक्षाची स्थापना असते. पूर्व पक्ष जो आहे त्याचं खंडन करणं अपेक्षित असतं आणि स्वपक्षाचं मंडन करणं अपेक्षित असतं. पण जर एखाद्या पक्षाने फक्त परपक्ष खंडनच जर तो करत राहिला असेल आणि स्वपक्ष मंडनच केलं नाही, तर निश्चितपणे त्याच्या पक्षामध्ये काहीतरी त्रुटी असू शकतील असं दिसून येतं. त्यामुळे आपण आपला सिद्धांत मांडताना, आपलं मत सिद्ध करताना ज्याप्रमाणे पूर्वसुरींचं मत जे आहे ते खोडून काढत आहोत, त्याचप्रमाणे आपलं जे मत आहे, आपला जो सिद्धांत आहे तो सुद्धा परिपूर्णरित्या त्याचं समर्थन हे हेतू, उदाहरण, उपनय यांच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि जल्प आणि वितंडा हे जे प्रकार आहेत ते टाळले पाहिजेत आणि याचा अवलंब आपल्याला शास्त्रांमध्ये झाल्याचं दिसून येतं.
मीमांसेमध्ये, पूर्व मीमांसेमध्ये सुद्धा आपल्याला अर्थनिश्चिती काही अनेक तत्व दिसतात खरं म्हणजे, कारण मीमांसा ही मुळातच अर्थनिश्चितीचे शास्त्र आहे. पण जर आपण काही ठळक जर त्याची तत्व बघितली तर महत्वाची तत्व आपल्याला दिसतात. एक आहे तत्व त्यांचं ते सार्थक्य. म्हणजे काय, तर प्रत्येक शब्द किंवा वाक्य जे आहे त्याला काहीतरी अर्थ आहे किंवा प्रयोजन आहे, आणि त्यामुळे त्या दृष्टीने त्यामुळे वाक्य हे निरर्थक ठरवता कामा नये, त्याला अर्थ हा लावला पाहिजे किंवा लाघव. एक नियम असताना, उपस्थित असताना उगाच दुसऱ्या नियमाची अपेक्षा करू नये किंवा दुसरा नियम जो आहे तो लागू करू नये, नाही तर तिकडे अनेक नियम लागू होण्याचा एक प्रसंग उद्भवेल. किंवा अर्थैकत्व, एकाच ठिकाणी जेव्हा एक शब्द येतो, म्हणजे एकाच ठिकाणी जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो किंवा एखाद्या ठिकाणी जेव्हा एखादा शब्द असतो तेव्हा उगीच त्याचे दोन अर्थ घेऊ नयेत. म्हणजे कसं आहे की जर काव्यशास्त्र असेल, काव्य असेल, एखादं साहित्य असेल, तेव्हा एका शब्दाचे अनेक अर्थ घेणं हे व्यंजना, ध्वनी असू शकेल. पण जेव्हा तुम्ही शास्त्र वाचत असता तेव्हा तिकडे त्याचे अनेक अर्थ होऊ नयेत. तसंच संशोधनापर लिहिताना आपण काहीतरी व्यर्थी होईल किंवा उगीचच अलंकारिक होईल आणि त्याच्यातनं काहीतरी सूचित अर्थ जो आहे तो समोरच्याने काढावा अशी अपेक्षा ठेवून आपल्याला लिहिता येत नाही. इट इज अ सायंटिफिक रायटिंग, शास्त्रीय विवेचनाची जी पद्धत आहे, त्यामुळे तिथे असे शब्द वापरले पाहिजेत किंवा असा अर्थ घेतला पाहिजे की तो तिथे एकच अर्थ असेल. किंवा गुणप्रधान, जेव्हा दोन संकल्पना असतात, एक संकल्पना असते प्रधान आणि एक संकल्पना असते गौण, आणि त्यांचा जर विरोध होत असेल तेव्हा जी गौण संकल्पना आहे ती त्या मुख्य संकल्पनेमध्ये अंतर्भूत करून घेतली पाहिजे किंवा त्याचा त्याग केला पाहिजे. त्यामुळे गुणप्रधानामध्ये प्रधान जी संकल्पना आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे. नंतर आहे विकल्प, म्हणजे जेव्हा पुन्हा दोन संकल्पनांमध्ये विरोध येतो तेव्हा एकाला विकल्प म्हणून घोषित केलं पाहिजे. आता ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, जी सगळी तत्व आहेत मुळात मीमांसेची, ती खरं म्हणजे वैदिक वाक्यांना अनुलक्षून आणि त्याचा जो सगळा खटाटोप आहे तो वेद हे कसे कर्मपर आहेत किंवा यज्ञांना अनुलक्षून, यज्ञीय विधींना अनुलक्षूनच ती वाक्य आलेली आहेत हे सांगण्यासाठी आहे. परंतु ती तत्व इतकी व्यापक आहे की याचा जो अंतर्भाव आहे किंवा याचं जे उपयोजन आहे ते जवळजवळ सगळ्याच शास्त्रांमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं आणि आजही आपण संशोधन पद्धतीमध्ये त्याचा उपयोग करत असतो. मीमांसा तत्वांचा बराचसा उपयोग हा आपल्याला स्मृती ग्रंथकारांनी केलेला दिसून येतो. एक जे उदाहरण मी दिलेलं दाय भागाचं, की जे जिमूत वाहनाच्या की त्याने जे सूत्र आहे समांश हालेली माता, म्हणजे एखादा जो एक भाग असतो दाय भाग, त्याच्यामध्ये माता जी आहे ती समांश हालेली होते, म्हणजे अर्धा भाग जो आहे तो त्या मातेला मिळतो, असं एक विधान आहे. आता ह्या प्रॉपर्टीचा अर्धा भाग जो आहे तो मातेला मिळतो असं जर विधान असेल तर इथे माता शब्दाचे नेमके काय काय अर्थ होऊ शकते. तर माता या शब्दाचा अर्थ म्हणजे जिने जन्म दिलेला आहे अपत्याला ती माता, हा एक साधा सरळ अर्थ आहे. परंतु जर त्याचे आपण गौण अर्थ बघितले तर अनेक होऊ शकते. प्रधान अर्थ फक्त जन्मदात्री ती माता एवढाच होता, गौण अर्थ मात्र पालन पोषण करणारी ती माता असू शकेल, काळजी घेणारी ती माता असू शकेल, कधी कधी मोठ्या बहिणीला सुद्धा माता म्हटलं जातं किंवा सावत्र आई सुद्धा असू शकेल. तर तिकडे मात्र स्पष्ट केलं गेलेलं आहे की याचे इतर कोणतेही अर्थ घेऊन चालणार नाही. जिमूतवाहनाने स्पष्ट केलेलं आहे की कोणतेही गौण किंवा रूपकात्मक असे अर्थ जे आहे ते इथे घेता येणार नाही. तिथे ते लाघव तत्वाचं जे आहे तिथे विनियोग आपल्याला उपयोजन केल्याचं दिसतं की माता म्हणजे जी जन्म देणारी आहे तीच माता नाही. तर मग या दाय भागामध्ये ती जर पालन पोषण करणारी किंवा काळजी घेणारी वगैरे ह्या सगळ्याच माता ज्या आहेत ट्रेन करू शकते. त्यामुळे ह्या अनेक स्मृतीपर ग्रंथांमध्ये आपल्याला मीमांसा तत्वांचा उपयोग करून घेण्याचं दिसतं. निरुक्त आपल्याला माहिती आहे की अर्थनिश्चितीचं निर्वचन शास्त्र म्हणून उदयाला आलेलं दिसतं
आणि त्याच्यासाठीच ते लिहिलं गेलेलं आहे. यास्काचार्य यांनी त्याची रचना केलेली आपल्याला दिसते आणि त्यांनी काही तत्व सांगितलेली आपल्याला दिसतात निरुक्ताची, ती फार महत्वपूर्ण आहे की कशा प्रकारे निरुक्ती करावी. तर प्रथमतः तर ते सांगतात की व्याकरणाचे जे नियम आहे ते लावूनच करावे. म्हणजे जो धातू आहे तो शोधण्याचा प्रयत्न करावा. तो धातू जर मिळत नसेल तर मात्र निरुक्ती सांगताच येणार नाही असं करू नये, कारण त्यांनी काय आपत्ती उद्भवेल की वैदिक मंत्रांना अर्थ नाहीये असं मान्य करायला लागेल, किंवा त्यांचा अर्थ जो आहे तो सिद्ध करून दाखवता येत नाही असं काहीतरी आपत्ती येईल. त्याच्यामुळे अर्थनित्य हा परीक्षेत हे त्यांनी फार महत्वाचं तत्व सांगितलं. संस्कार मार्ग एक वेळ ते व्याकरण जे आहे ते बाजूला ठेवलं तरी चालेल. यथार्थ विभक्ती सांगण्यामुळे विभक्ती जरी जुळत नसेल अर्थार्थ तरी ती जुळणी हवी. आणि त्यामुळे निरुक्त हे फार एक महत्वाचं साधन आहे. जेव्हा एखाद्या संकल्पनेवर आपण संशोधन करत असतो, जसं मी मगाशी उदाहरण दिलं की योग या शब्दाचं, तर जिथे धातू आपल्याला शोधायला लागतो आणि तो धातू आपल्याला दिसतो तो म्हणजे युज, मग तिथे आपल्याला त्याची व्युत्पत्ती निश्चितच बघायला लागते की नक्की हा धातूचा अर्थ जुळतोय का. युज म्हणजे जोडणे हाच अर्थ इथे अपेक्षित आहे का, की दुसरा कोणता धातू आहे, आणि मग त्याप्रमाणे त्याची व्युत्पत्ती द्यावी लागते. जसं उदाहरणार्थ हे अत्यंत प्रसिद्ध उदाहरण आहे की इंद्रवृत्र संघर्षाचे अनेक दाखले आपल्याला वेदांमध्ये सापडतात, विशेष करून वेदांमध्ये. आणि त्यामुळे तिथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की कोण आहे वृत्र, हा वृत्र म्हणजे कोण. आणि मग तिथे त्यांनी मत नोंदवलंय की ऐतिहासिक संप्रदायाच्या मते हा वृत्र म्हणजे कोणतरी असुर, म्हणजे इंद्र जो आहे तो असुर जो आहे, वृत्र नामक असुर त्याचा वध करतो. तर निरुक्तकार स्वतःच काय मत नोंदवतोय, मेघ इथे नाही, हा वृत्र म्हणजे मेघ. आता इथे मेघ कशाच्या आधारावर सांगितलेला आहे, पण वृत्र याच्यामध्ये जो धातू आहे ध्रुव आच्छादने म्हणजे काय, आवरण घालणे हा जो धातू आहे. म्हणजे मेघ जो आहे तो काय करत असतो, एक प्रकारे आच्छादन घालत असतो पाण्याला अडथळा निर्माण करतो. पाणी तो जल धारण तर करतो, पण एक प्रकारे ते जल जे आहे ते त्या मेघामुळेच काय होतं तिथे साठून राहतं. आणि मग इंद्र काय करतो, इंद्र जो आहे तो त्या विद्युल्लतेच्या सहाय्याने एक प्रकारे त्या मेघाबरोबर म्हणजे वृत्र रूपी मेघाबरोबर युद्ध करून मग पाणी मोकळं करतो, जल मोकळं करतो. आणि त्यामुळे इंद्राला पर्जन्य देवता वगैरे वगैरे अशा उपपत्ती पुढच्या आपल्याला याच्यात मांडलेल्या सुद्धा दिसतात. म्हणजे इथे जे रूपकात्मक अर्थनिश्चिती येते ती आपल्याला केलेली दिसून येते निरुक्तामध्ये. केवळ इंद्र हा कोणीतरी म्हणजे नेमका कोण होता हे स्पष्ट व्हायला ह्या निरुक्तीमुळे मदत होते, हे लक्षात आपल्याला इथे घ्यायला पाहिजे. आणि ह्या निरुक्तीचा आपल्याला उपयोग जो आहे तो संशोधनामध्ये निश्चितच होत असतो. त्याचप्रमाणे मी मगाशी जसं सांगितलं आपण न्यायाची साधनं बघितली, तशीच एक पद्धत आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा दिसून येते. त्याला तद्विद्य संभाषा असं म्हटलेलं आहे. चरक संहितेमध्ये त्याचं हे दिसतं आपल्याला, विश्लेषण दिसतं. आणि संधाय संभाषा, विगृह्य संभाषा असे त्याचे प्रकार केलेले दिसतात. आणि किंवा त्याचे म्हणजे ज्याला आपण सेमिनार्स चर्चासत्र म्हणतो आजच्या काळामध्ये, किंवा सिम्पोसियम सेमिनार, आणि ज्याच्यामध्ये एखादा शोधनिबंध सादर करतो, त्याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात आणि मग काही चर्चा होते. अशा प्रकारच्या परिषदांची कल्पना तिकडे केलेली आहे. तशा प्रकारच्या परिषदांचं वर्णन सुद्धा आहे. आणि मग तिकडे चर्चा कशा प्रकारे व्हायला पाहिजे, कोणती कोणती साधनं असायला पाहिजे, तर ह्या तद्विद्य संभाषेचा उपयोग आपल्याला संशोधन पद्धतीमध्ये होतो. मुळात ही तद्विद्य संभाषा हे संशोधन पद्धतीचंच प्रारूप आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर तंत्रयुक्ती जे मगाशी सांगितलं की चरकाचार्यांनी त्याचप्रमाणे सुश्रुताने सुद्धा तंत्रयुक्तीचा अवलंब केलेला आहे. आणि तंत्रयुक्ती ही जी आहे ती निश्चितपणे संशोधनामध्ये म्हणजे शास्त्र विवेचनाचीच पद्धत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीशी त्याचं आपल्याला हे जोडून घेता येतं. म्हणजे इथे त्याची एक ह्या स्लाइडवर त्याचं कोरिलेशन सुद्धा दिलेलं आहे, परस्पर संबंध सुद्धा दाखवलेला आहे की संशोधन पद्धतीमध्ये त्या तंत्रयुक्तीचा अवलंब कसा केला जाऊ शकतो.
अधिकरण म्हणजे काय तर रिसर्च एरिया और टॉपिक म्हणजे विषय. मुळात तुमचा विषय काय आहे. एखादा संशोधक म्हणाला की मला संशोधन करायचंय, म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात की मला संशोधन करायचंय, पण विषय काय, म्हणजे टॉपिक ठरलाय का, विषय ठरलाय का, असा प्रश्न त्याला विचारण्यात येतो. मग मुळात आधी विषय ठरवणे हे महत्वाचं आहे. त्यामुळे अधिकरण म्हणजे आधी विषय, हे विषय ठरवणं आवश्यक आहे. किंवा काही उदाहरणं मी कौटिल्य अर्थशास्त्राने सांगितलेल्या तंत्रयुक्तीमधली सुद्धा दिलेली आहे. तर अधिकरण म्हणजे यम अर्थम अधिकृत्य उच्चते. जसं उदाहरणार्थ कौटिल्य अर्थशास्त्राने जो ग्रंथ लिहिलेला आहे तो नीती विषयक ग्रंथ आहे, राजनीती विषयक. आणि तो पूर्वीच्या अर्थशास्त्रांचा अभ्यास करून त्याने त्या विषयाचा आवाका जो आहे ठरवलेला आहे की या विषयावर ग्रंथलेखन करायचंय. किंवा विधान शास्त्रस्य प्रकरणानुपूर्वी विधान, म्हणजेच त्या जरी अर्थशास्त्र लिहायचं झालं तरी त्याच्यात काय काय प्रकरण असतील, त्याचा क्रम काय असेल, आणि तो क्रम सुद्धा निश्चित त्याने ठरवलेला दिसतो. प्रथम विद्यांचं वर्णन आहे, नंतर वृद्ध संयोग, इंद्रिय जय, अमात्योत्पत्ती, त्याचा एक क्रम आहे. आणि तो क्रम जो आहे तो एक तर्कसंगत क्रम आहे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या प्रबंधामध्ये किंवा रिसर्च पेपरमध्ये सुद्धा सेक्शन्स किंवा काही विभाग करतो, प्रकरण करतो, त्या प्रकरणामध्ये सुसंगती असली पाहिजे. नंतर आहे अतिदेश, उक्तेन साधनम अतिदेश. हा अगोदर जे सांगितलेलं आहे ते पुन्हा सांगण्याची गरज नसते, मग तिथेही त्याचा अवलंब करावा. जसं कौटिल्याने नियम सांगितलेले आहे, ज्यांनी कर्ज परत केलेलं नाहीये त्यांच्या संदर्भातले नियम आहेत. मग पुन्हा त्याला नियम सांगण्याची वेळ येते. कधी येते की दान करायचं कबूल केलेलं आहे पण ते दान दिलेलं नाही, तेव्हा कौटिल्याने सांगितलेले जे नियम कर्ज परत न करण्यासंबंधी आहे तेच नियम इथे लागू करावे. त्यामुळे पुनरुक्ती जी आहे ती टाळता येते. तसंच एखादं संशोधन, शोध निबंध किंवा प्रबंध लिहिताना सुद्धा आपल्याला काय करायला लागतं, पुनरुक्ती टाळावी लागते. आणि तेव्हा आपल्याला अतिदेश या तत्वाचा वापर निश्चित करता येतो. पूर्व पक्ष उत्तर पक्ष आपल्याला माहितीच आहेत, अनुमतम. पण कधी कधी काय होतं की एखाद्याचं मत जे आपण गृहीत धरलेलं असतं, एखाद्या व्याख्याकाराचं असेल, एखाद्या संशोधकाचं, ते आपल्याला तसंच्या तसं स्वीकारण्यामध्ये सुद्धा काही आपत्ती नसते. आणि तेव्हा त्याला आपण अनुमतम म्हणतो. परवाक्यम अप्रतिषिद्धम. आणि कौटिल्याने स्वतःच्या ग्रंथामध्ये हे बऱ्याचदा आपल्याला केल्याचं दिसतं. त्याच्यातली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. प्राचीन शास्त्रकारांमध्ये आपल्याला ही संशोधनाची तत्व अशा प्रकारे दिसून येतात. निरुक्त हे शास्त्र म्हणून आपण पाहिलंच की निरुक्त हे संशोधन पद्धतीचं एक साधन आहे. इट इज अ टूल ऑफ रिसर्च, म्हणून त्याचा आपण उपयोग हा संशोधन पद्धतीमध्ये केला पाहिजे. पण स्वतः यास्काचार्याने निरुक्त हा ग्रंथ लिहिताना सुद्धा संशोधन पद्धतीचा अवलंब जो आहे तो व्यवस्थित केलेला दिसतो. त्याने स्वतःच्या पूर्वसुरींचं मत जे आहे ते अगदी जागोजागी आपल्याला मांडल्याचं दिसून येतं. त्याने कितीतरी पूर्वसुरींची मतं मांडलेली आहेत. शाकटायन, शाकपुनी, गार्ग्य, औदुंबरायण, उपमन्यव, वार्षायणी, आग्रहायण, आणखीनही बरेच उदाहरणं मी काही दिलेली आहेत पाहायची. इंद्रिय नित्यम वचनम औदुंबरायण. आता औदुंबरायणाचं मत मांडतो, मग ते स्पष्ट करतो. षडभाव विकाराः भवन्ति इति वार्षायणी. सगळ्या पदार्थांना 6 विकार असतात, 6 प्रकारचे विकार असतात. जायते, अस्ति, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते, नश्यति. हे निरुक्ताने त्यांनी सांगितलेले वार्षायणीचं मत नोंदवलेलं आहे. किंवा जेव्हा नामांची व्युत्पत्ती नेमकी कशी सांगावी, तर सर्वाणी नामानी आख्यादजानी असा एक सिद्धांत मांडला. तो कोणी सांगितलेला आहे, शाकटायन. ही सगळी नामं जी आहेत ती आख्यात म्हणजे धातूंपासून सिद्ध करता येतात असं शाकटायन म्हणतो. पण पुढे त्यांनी लगेच गार्ग्याचं मत सांगितलेलं आहे, न सर्वाणी, सगळीच नाही, म्हणजे त्याला काहीतरी अपवाद आहेत. आणि मग त्याचा समन्वय साधून शेवटी यास्क जे आहे ते स्वतःच्या मताचं स्वमत प्रतिपादन आपल्याला करताना दिसतो. तर मगाशी आपण जे बघितले की नाही, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष किंवा अनुमत, त्याचा अवलंब इथे आपल्याला केल्याचं दिसून येतं. पुन्हा त्याची जर विश्लेषण पद्धती, त्याचा जर आपण विचार केला तर ती एक प्रकारे अत्यंत व्यापक दृष्टी असल्याचं दिसतं. याचं कारण खरं तर निरुक्त हे भाषाशास्त्र विषयक म्हणायला पाहिजे आपल्याला. आणि त्याचा व्याकरणाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. त्यामुळे त्याचा प्रमुख जर आधार असेल तर व्याकरण आणि भाषाशास्त्र हे आहेत. परंतु तरी देखील इतर शास्त्रांची त्याला चांगली जाण आहे आणि त्याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे.
आणि हे खरं तर असणं एखाद्या संशोधकामध्ये खूप आवश्यक असतं. व्यापक दृष्टी असायला पाहिजे. पण शुड बी ओपन माइंडेड ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याला कोणकोणत्या दृष्टी दिसतात? तर ऐतिहासिक दृष्टी दिसते. मी मगाशी जे उदाहरण दिलं की वृत्र म्हणजे कोणीतरी असुर असावा असं ऐतिहासिक पद्धती सांगते. आणि त्यांनी ऐतिहासिक जो एक व्ह्यू पॉइंट आहे, संप्रदाय आहे, त्याचं जे मत आहे ते वारंवार नोंदवलेलं आहे स्वतःच्या ग्रंथांमध्ये. भाषा वैज्ञानिक तर आहेच, अलंकारविद आहे. त्यांनी वेगवेगळे जे उपसर्ग असतील किंवा उपमार्थक असे जे काही शब्द असतील ते पण नोंदवलेले आहे. त्यांचे कसे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असू शकतील हे त्यांनी सांगितलेलं आहे. दार्शनिक काही ठिकाणी तर त्यांनी दार्शनिक सुद्धा विश्लेषण केलेलं आहे, किंवा याज्ञिक म्हणजे रिच्युअलिस्टिक कर्मकांडात्मक विश्लेषण केलेलं आहे. खरं तर यास्काचार्य वैदिक मंत्रांचं निर्वचन म्हणजे वैदिक शब्दांचं निर्वचन करत आहे. त्यामुळे साहजिकच तिकडे वैदिक मंत्र आले, पण फक्त कर्मकांडापुरते यास्क मर्यादित राहिलेले नाहीयेत. तर ह्या सगळ्या प्रकारचं विश्लेषण त्यांनी केलेलं दिसून येतं. इनफॅक्ट वैज्ञानिक दृष्टी सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही काही उदाहरणं मी जी दिलेली आहे ती त्याच्यासाठीच आहे. अपांच ज्योतिषश्च मिश्रीभाव कर्मणो वर्षकर्म जायते असं त्यांनी म्हटलेलं आहे की वर्षा कशी उत्पन्न होते, पाऊस जो आहे तो कसा पडतो. तर अपांच ज्योतिषश्च मिश्रीभाव कर्मणो की जल आणि तेज यांचा संयोग होऊन वर्षेची उत्पत्ती होते. किंवा अथापि अस्य एको रश्मी चंद्रमसं प्रतिदिप्यते की सूर्याची जी एक रश्मी म्हणजे जो एक किरण आहे, सूर्याच्या किरणानेच जो चंद्रमा आहे तो सुद्धा प्रकाश देतो. म्हणजे चंद्र जो आहे तो सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकाशत असतो असं त्यांनी एक मत आपल्याला म्हणजे इतर निरुक्ती सांगताना किंवा अर्थविश्लेषित करतानाच हे सांगितलेलं आपल्याला दिसतं. किंवा त्यांनी जे ब्राह्मणामधला एक परिच्छेद जो आहे तो उद्धृत केलेला आहे त्यांच्या पुष्ट्यर्थ. अग्निर्वा येतो वृष्टीं समिरयती मरुतः सृष्टां वृष्टीं नयती असौ आदित्यः अग्निं रश्मीभिः पर्यावर्तते अथ वर्षती. की नेमकं पर्जन्य निर्मिती कशी होते त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे त्याला खरंच वैज्ञानिक आधार असल्याचं आपल्याला दिसून येतं. किंवा देवतेचं स्वरूप स्पष्ट करताना सुद्धा ही आपल्याला त्याची विविधांगी दृष्टी जी आहे ती दिसते. उदाहरणार्थ अश्विना ही जी देवता आहे ती वेदांमध्ये दिसते. आणि हे जी अश्विना हे खरं तर द्विवचन आहे. त्यामुळे ह्या ज्या दोन देवता आहेत नेहमी एकत्रितपणे त्यांचं उच्चारण केलं जातं, त्यामुळे ते द्विवचन वापरलं जातं. तर ह्या देवतांचं नेमकं स्वरूप जे आहे ते काय असावं बरं याचा विचार करताना ते सांगतात अथः द्युस्थाना हा देवता. अर्थातच यास्काचार्यांनी अगोदरच वर्गीकरण केलेलं आहे. पृथ्वी स्थानीय देवता, अंतरिक्ष स्थानीय देवता आणि द्युस्थानीय देवता. मग अश्विना ज्या आहेत ते द्युस्थानीय देवता आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये अश्विना हे प्रथम आहे. मग त्यांनी वेगवेगळी मतं नोंदवली. अश्विनौ यद अश्नुवाते सर्वम की अश धातूपासून ती व्युत्पत्ती सांगितली. ते व्यापक सर्व व्यापून टाकतात म्हणून ते अश्विना. अश म्हणजे व्यापणे. रसेन अन्य ज्योतिषा अन्य. मग काही म्हणतात आता कशाने व्यापतात ते. रसेन 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 म्हणजे काहीतरी द्रव्य त्याने ते व्यापतात. किंवा ज्योतिषा ज्योतीने म्हणजे तेजाने व्यापतात. अश्वैहि अश्विना इति अवृणवाभा. अवृणवाभा आचार्यांचं मत नोंदवलेलं आहे की अश्विना असं त्यांचं नाव का बरं पडलं. अश्वैहि कारण ते अश्वधारी आहेत म्हणजे अश्वावर आरूढ होतात असं काहीतरी म्हणून अश्वाशी संबंधित आहेत म्हणून त्यांचं नाव जे आहे ते अश्विना पडलेलं आहे. त्यामुळे संबंध त्यांचा अश्वांशी आहे. मग आता पुन्हा म्हणजे विचार केलेला की कोण आहेत हे अश्विन. तर तो अश्विन द्यावा पृथिव्याविषयी एक. काही जणांचं म्हणणं आहे ते रूपकात्मक असावे. म्हणजे अश्विनौ म्हणजे असे कोणीतरी खरंच कोणीतरी देव किंवा मनुष्य नसून ते रूपकात्मक असावं. ते म्हणजे द्यावा पृथ्वी कारण त्यांचं नेहमी एकत्रित उच्चारण केलं. काहींनी म्हटलंय अहोरात्र इति एके. काहींचं मत आहे अहोरात्र म्हणजे अश्विन. सूर्य चंद्रमसौ इति एके. काहींचं म्हणणं आहे सूर्य आणि चंद्रमा म्हणजे अश्विन. राजानौ पुण्यकृतौ इति ऐतिहासिक. ऐतिहासिक संप्रदायाच्या मते मात्र इतिहासविदांच्या मते मात्र
दोन कोणीतरी पुण्यवान राजे होते, ते म्हणजे अश्विनी कुमार. अशा वेगवेगळ्या उपपत्ती ज्या आहेत त्या अश्विनांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या आपल्याला दिसतात. मग निरुक्तकार स्वतःचंही मत नोंदवताना दिसतो आपल्याला. तयोः कालः ऊर्ध्वम् अर्धरात्रा प्रकाशी भावस्य अनुष्टंभम, की मध्यरात्रीनंतरचा जो काळ आहे की नाही त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच काय दिसतो, अनुतमो भागो की मध्यमो ज्योतिर्भाग हा आदित्य. एकतर तमो भाग म्हणजे अंधकार दिसतो आणि दुसरा म्हणजे ज्योतिर्भाग तो म्हणजे आदित्य सूर्य. त्यामुळे अश्विना हे त्याने कष्टाचे निदर्शक घेतलेले आहेत, तर तो तमस आणि आदित्य म्हणजे ज्योतिही. त्यामुळे त्यांनी स्वतः नंतर स्पष्ट केलेलं आहे, एक जो आहे तो रात्रीचा पुत्र आहे तर एक उशेचा पुत्र आहे, असं त्यांनी विश्लेषण जे आहे ते रूपकात्मक दृष्टिकोनातनं केलेलं आपल्याला दिसून येते. नंतर जर आपण सायणाचार्यांचा विचार केला तर त्यांची सुद्धा एक विशिष्ट शोध पद्धती आहे. बऱ्याचदा सायणाचार्यांची जी व्याख्या आहे, भाष्य आहे, ते वैदिक मंत्रांचं करताना त्यांनी याज्ञिक पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. म्हणजे ते प्रत्येक सूक्ताचा काहीतरी विनियोग सांगतात, यज्ञीय विनियोग. आणि त्यामुळे आपल्याला असं प्रथमदर्शनी असं जाणवतं की सायणाचार्यांच्या ज्या व्याख्या आहेत किंवा त्यांचं जे विश्लेषण आहे ते पूर्णतः कर्मकांडात्मक आहे. पण त्यांच्या जर व्याख्यानाचा नीट अभ्यास केला तर असं लक्षात येईल की पुन्हा त्यांची जी पद्धती आहे ती विविधांगी आहे. अर्थात याज्ञिक पद्धतीवर भर आहे हे मात्र निश्चितच आहे, कारण त्यांनी जो क्रम ठरवलेला आहे व्याख्या करण्याचा तो सुद्धा त्याला अनुसरू नये. कारण पहिल्यांदा त्यांनी यजुर्वेदाचं व्याख्यान केलेलं आहे आणि सिद्ध होतं की याज्ञिक पद्धती किंवा कर्मकांडात्मक जे विश्लेषण आहे ते त्यांना जास्त अपेक्षित आहे आणि त्यांनी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे ऋग्वेद भाष्य भूमिकेमध्ये. परंतु इतर दृष्टिकोन आपल्याला दिसतात. कोणत्याही सूक्ताचे व्याख्यान करताना प्रथम त्या ती जर ऋचा असेल तर त्याचं ते व्याकरणात्मक विश्लेषण करतात, त्याचा विनियोग सांगतात, शब्दांच्या व्युत्पत्ती सांगताना ते अक्षरशः निरुक्त उद्धृत करतात. आवश्यक असेल तिथे ते पुराकथा किंवा ऐतिहासिक जो संप्रदाय आहे त्याला सुद्धा उद्धृत करतात, त्यांचं मत सांगतात आणि जिथे गरज असेल तिथे तत्वज्ञानात्मक सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे सायणाचार्य तत्वज्ञानात्मक विश्लेषण देत नाहीत असं नाहीये. त्यामुळे पुन्हा मी मगाशी जसं म्हटलं की रिसर्च इज ओपन माइंडेड आणि तशी दृष्टी आपल्याला इथे सुद्धा दिसून येते. एक उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे. कदाचित आपल्याला जास्त वेळ नाहीये त्यामुळे मी हे थोडक्यात स्पष्ट करून पुढे जाईन की विष्णू सुक्तामधला हा एक ही ऋचा जी आहे, अर्धी ऋचा जी आहे ती उद्धृत केलेली आहे. पार्थिवानी विममे रजांसी यो अस्कभाय दुत्तरम सधस्थम. म्हणजे त्या विष्णूने पार्थिवानी म्हणजे पार्थिव लोक निर्माण केले असा एक अर्थ ढोबळमानाने अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यावर व्याख्या लिहिताना सायणाने काय काय सांगितलंय तर पार्थिवानी म्हणजे पृथ्वी संबंधिनी, रजांसी रंजनात्मकानी, क्षित्यादी लोकत्रय अभिमानिनी, अग्नी वायवादी आदित्य रूपाणी रजांसी विममे. म्हणजे थोडक्यात अग्नी, वायू आणि आदित्य अशांची निर्मिती किंवा अशा लोकांची निर्मिती केली असं त्याने प्रथमतः मत नोंदवलं. मग पुन्हा त्याला हे जाणवतंय की कदाचित ह्याचं अजून प्रकारे अर्थनिश्चिती करतायत. देअर कॅन बी मल्टिपल इंटरप्रिटेशन्स. यद्वा यो विष्णू पार्थिवानी पृथ्वी संबंधिनी रजांसी पृथिव्याः अधस्तन सप्तलोकान विममे. म्हणजे काय केलं त्याने, अगोदर सप्त अधोलोकांची निर्मिती केली. आपल्याला माहिती आहे की सप्त अधोलोक आहेत, अतल वितल सुतल तलातल पाताल वगैरे वगैरे. तर त्याची निर्मिती केली आणि नंतर म्हटलंय ना उत्तरम सधस्थम. मग त्याला त्यांनी म्हटलं उत्तर भाविनम सधस्थम सहस्थानम पुण्यकृताम सहनिवास योग्यम भूरादी लोक सप्तकम. म्हणजे मग उपरी लोक जे आहे ते सुद्धा त्याने निर्माण केले. हे तर ठीक आहे, म्हणजे त्याने व्याख्यान केलं, पण त्याच्यानंतर मग त्याचा एक दार्शनिक दृष्टिकोन जो आहे तत्वज्ञानात्मक तो आपल्याला दिसून येतो. पुढे त्याने पुन्हा सांगितलंय पहा त्याच शब्दांविषयी की भूम्याम उपार्जित कर्मभोगार्थत्वात इतर लोकानां तत्कारणत्वम. की जे इतर लोक निर्माण केले पार्थिवानी असं जे म्हटलेलं आहे याचं कारण भूमीवर म्हणजे मर्त्यलोकी या पृथ्वीवर जी कर्म केलेली आहेत ते भोगण्यासाठी म्हणून इतर लोक निर्माण करण्याचं कारण इथे दिसून येतं.
किंवा उत्कृष्टतरम, उत्तरमचा त्याने अर्थ इथे केला आता उत्कृष्टतरम. मगाशी केला होता उत्तरम म्हणजे उद्गततरम असं म्हटलेलं होतं, उत्तर भाविनम. इथे उत्कृष्टतरम, श्रेष्ठ असे लोक, म्हणजे जे श्रेष्ठ आहेत, जे उपरी लोक, वरचे लोक जे ते श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांना उत्तर असं म्हटलेलं आहे. आणि ते का उत्कृष्ट आहेत? अपनरावृत्ती हे तसे उत्कृष्ट, की तिथे गेल्यावर मनुष्याचं पुनरागमन होत नाही या पृथ्वी लोकावर, म्हणून त्याला उत्कृष्ट म्हटलेलं आहे. किंवा पुढेही त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, उपासकानाम सहस्थान सत्यलोकम, किंवा त्या सत्यलोकाची निर्मिती केली, स्तंभितवान गृहम स्थापितवान वगैरे वगैरे. त्यामुळे इथे एकाच मंत्राचे सुद्धा तो अनेक अर्थ सांगताना दिसून येतो, विविध दृष्टिकोनात तिथे सांगताना आपल्याला दिसून येतो. नंतर आपण शंकराचार्यांचं मगाशी उदाहरण घेतलं होतं, त्यांची सुद्धा एक आपल्याला शोध पद्धती दिसून येते. उदाहरण घ्यायचं झालं तर अध्यास भाष्यामध्ये त्यांना हे सिद्ध करायचंय की मुळात सगळा लौकिक व्यवहारच मिथ्या आहे. मग आता लौकिक व्यवहारामध्ये प्रमाण प्रमेय व्यवहार आला. आता प्रमाण प्रमेय व्यवहार मिथ्या आहे असं सांगणं हे खूप धाडसाचं आहे, कारण प्रमाण प्रमेय व्यवहार कशासाठी असतो? प्रमेयसाठी, यथार्थ ज्ञानासाठी, योग्य ज्ञानासाठी असतो. आपण हे सिद्ध कसं करणार? हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी मगाशी मी जे तुम्हाला पंचावयव वाक्य सांगितलं किंवा परार्थानुमान सांगितलं की नाही, त्याचा अवलंब केलेला आहे. किंवा मगाशी जी संभाषा आपण बघितली त्याच्यामध्ये सुद्धा हे 5 अवयव असावेत असं म्हटलं होतं. तर प्रतिज्ञा म्हणजे ते प्रथम काय सांगतात की मनुष्य व्यवहार हा अज्ञानमूलक, हा मनुष्य व्यवहार जो आहे तो अज्ञानमूलक आहे, म्हणजे अध्यासाने युक्त आहे, अज्ञानाने युक्त आहे, आणि म्हणून तो मिथ्या आहे. मग त्याला हेतू काय द्यायचा? आता त्यांनी काय सिद्ध केलेलं आहे? तर हेतू म्हणजे कारण काय दिलेलं आहे? तर पश्वादीनाम व्यवहार हा अज्ञानमूलक हा इति प्रसिद्धमेव. पश्वादीनाम व्यवहार हा मनुष्य समान, हा म्हणजे पशूंना जर हिरवा चारा घेऊन येणारी कोणी व्यक्ती दिसली तर ते अनुकूल वागतात, पण त्यांनाच जर कोणीतरी हातामध्ये दंड घेऊन येणारा मनुष्य दिसला तर ते परावृत्त होतात. त्याचप्रमाणे मनुष्यांमध्ये सुद्धा एखादा हार किंवा आरती घेऊन येणारा मनुष्य दिसला किंवा हसरा चेहरा असेल किंवा हसणारे अनेक लोक जर एकत्र सामोरे येताना दिसले तर आपणही आनंदित होऊन त्यांच्या समोर जाऊ किंवा अनुकूल त्यांना वागू. पण जर तलवारी घेऊन किंवा हातामध्ये दंड घेऊन येणारे मनुष्य दिसले तर आपण सुद्धा मागच्या मागे पळ काढू. म्हणजे थोडक्यात काय, मनुष्यांचा व्यवहार पशूंच्या व्यवहारासारखाच आहे. आणि काय प्रसिद्ध आहे की पशूंचा व्यवहार हा अज्ञानमूलक आहे, म्हणजे आपोआपच काय झालं सिद्ध, मनुष्य व्यवहारोपी अज्ञानमूलक हा एव. त्यामुळे ते उपनय पाहतात थैव व्यवहार मनुष्याणा, की त्यांनी हेतू काय दिला की दोघांचा व्यवहार समान आहे, पशूंचा आणि मनुष्यांचा. मग उदाहरण काय, जे आपण आता एक उदाहरण घेतलं की जर असं कोणी हरित तृण घेऊन आला तर पशु तिकडे अनुकूल वागतील, त्याचप्रमाणे मनुष्यांचं आहे. तथैव व्यवहारणं मनुष्याणं, मनुष्य सुद्धा तसेच वागतील. अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती ते सादर करता येऊ शकतील उपनयार्थ. आणि मग निगमन म्हणजे निष्कर्ष, मनुष्य व्यवहारोपी अज्ञानमूलक हा एव. मनुष्य व्यवहार सुद्धा अज्ञानमूलकच आहे, म्हणजे जसा पशूंचा व्यवहार अज्ञानमूलक आहे तसा मनुष्यांचा पण आहे. म्हणजे सिद्ध काय झालं, संपूर्ण व्यवहार प्रमाण प्रमेय व्यवहार, कारण मनुष्याचा सगळा व्यवहार हा प्रमाण प्रमेयावरच असतो, तो सुद्धा मिथ्या आहे. हे सिद्ध करण्यामध्ये शंकराचार्य सिद्ध करताना ह्या पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतात. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष तर आपल्याला दिसतातच शंकर भाष्यामध्ये, पण एक उदाहरण जर घ्यायचं झालं इथे तर आनंदमयाधिकरण जे आहे त्याच्यामध्ये ब्रह्म जे आहे ते अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असू शकत नाही हे सिद्ध केलेलं आहे. आणि ते त्यांनी पूर्वसुरींच्या मताने अक्षरशः दाखवून दिलेलं आहे. परंतु काय मानलेलं आहे त्यांनी पूर्वसुरींनी? आनंदमय ब्रह्म, आनंदमयम ब्रह्म, की ब्रह्म हे कसं आहे, आनंदमय आहे. मग ते अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय का नाही बरं? कारण ते मयट हा प्रत्यय आहे. शंकराचार्य ह्या पूर्वसुरींच्या मतांचं पण विश्लेषण करतात की मयट हा जो प्रत्यय आहे म्हणजे युक्त, नियुक्त असणे, पॉझिटिव्ह सफिक्स ज्याला आपण म्हणतो, त्याचा अर्थ इथे काय आहे? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय मध्ये विकार. विकार म्हणजे काय? काहीतरी बदल होणे. मग अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय मध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. ब्रह्म हे विकारी नाही.
म्हणून ब्रह्म हे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय असू शकत नाही. मग आनंदमय कसं आहे? तर पूर्वसुरी त्याच्या बाबतीत काय सांगतात की मयत इथे प्राचुर्य अर्थ आहे की ब्रह्माकडे आनंद हा प्रचुर प्रमाणात आहे, आनंदाचे प्राचुर्य आहे ना, म्हणून ब्रह्म हे आनंदमय. तिथे शंकराचार्य दोष दाखवून देतात की मयचा अर्थ हा विज्ञानमय असेपर्यंत विकार असा होता आणि आता अचानक तो प्राचुर्य कसा बरा झाला. इथे मगाशी तिचं तत्व सांगितलं होतं मीमांसेचं अर्थैकत्व, की समान ठिकाणी समान संदर्भामध्ये सेम कॉन्टेक्स्ट मध्ये मयट हा एकदा विकार या अर्थाने एकदा प्राचुर्य अर्थाने कसा बरा बदलतो. आणि त्याला शंकराचार्य म्हणतात अर्धजरतीय न्याय, की एखादी तरुणी ही म्हणजे एखादी स्त्री ही तरुण, अर्धी तरुण आणि अर्ध शरीर तिचं जे आहे ते म्हणजे वार्धक्याचं, अर्धी तरुणी अर्धी म्हातारी अशी असू शकेल का? नाही ना. तसंच हा मयट सुद्धा अर्ध्या ठिकाणी विकार या अर्थाने आणि त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये अर्ध्या ठिकाणी प्राचुर्य अर्थाने कसं असू शकेल. त्यामुळे पूर्वसुरींचं हे मत ते खोडून काढतात. आनंदमयमपि न ब्रह्म, ते काय सिद्ध करतात? आनंदम ब्रह्मेति वेदाना, की आनंद म्हणजे ब्रह्म. तिकडे आनंदमय हा सुद्धा एक प्रकारे कोश आहे आणि तो तिथे सुद्धा तो विकारचा अर्थ घेतला पाहिजे. आपल्याला प्राचुर्य तर होईलच पण विकार सुद्धा होणारच निश्चितपणे. वाक्यशेष या तत्वाचा सुद्धा अवलंब केलेला दिसतो. जन्माद्यस्य यतः हे सूत्र एवढंच येतं, पण इथे नेमकं अस्य यतः या शब्दाचे काय अर्थ आहेत हे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी वाक्यशेष हे वापरलेलं दिसतं. वाक्यशेष हे पुन्हा मीमांसेचं एक तत्व आहे किंवा तंत्रयुक्तीमध्ये सुद्धा त्याचा संदर्भ दिलेला दिसून येतो. मला वाटतं माझी वेळ बहुतेक संपलेली आहे. शॅल आय कंटिन्यू सर और नाउ कन्क्लूड? मॅडम 5 मिनिट. ओके. त्यामुळे मग मी हे स्किप करते. रामानुजाचार्यांची जी शोध पद्धती त्याच्यात आपल्याला काही विशेष असे दिसतात की मगाशी मी जे सांगितलं की हेतू देणं फार महत्वाचं आहे. यू हॅव टू प्रोव्हाइड आर्ग्युमेंट्स फॉर युअर थिसिस. आता तिथे त्यांना काय सिद्ध करायचं आहे? कर्म ब्रह्म मीमांसा योहो एकशास्त्र. ते असं म्हणतात की पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे एकच शास्त्र आहे, जे वेगळे असू शकत नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी हेतू सांगितलेला आहे. काय आहे तो हेतू? मीमांसा पूर्वभाग ज्ञातस्य कर्मणः अल्प अस्थिर फलत्वाद उपरीतन भाग अवसेयस्य ब्रह्मज्ञानस्य अनंत अक्षय फलत्वाच्च. ज्याने मीमांसेचा पूर्व भाग जो आहे तो ज्याला ज्ञात झालेला आहे त्यालाच काय कळतं की कर्म जी आहेत ती अल्प आणि अस्थिर फलदायिनी असतात आणि त्यामुळे जे ब्रह्मज्ञान आहे ते अनंत आणि अक्षय फळ देणार आहे. म्हणून त्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि म्हणून मग ब्रह्मजिज्ञासा होऊ शकते. आणि म्हणून मग ब्रह्मसूत्रांमध्ये पहिलं सूत्र येतं अर्थातो ब्रह्मजिज्ञासा. आणि त्याच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी अनेक वाक्य दिलेली आहेत ज्याला आपण उपनय निगमन असं म्हणू शकतो. त्यामुळे इथे सुद्धा त्यांनी त्या न्याय पद्धतीचा आपल्याला अवलंब केलेला दिसतो. किंवा अजून एक उदाहरण त्यांचंच द्यायचं झालं तर त्यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की भक्ती, ध्यान, उपासना, ध्रुवानुस्मृती आणि वेदना हे सगळे शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत. मुख्य म्हणजे वेदनम विद ज्ञाने हा जो अर्थ आहे की नाही तो, आणि उपासना उप प्लस आस म्हणजे उपासना करणे, हे मुळात एकाच अर्थाने आहेत हे सिद्ध करतात. की ध्यान आणि उपासना हे जे शब्द आहेत की नाही, ध्यान उपासनादि शब्दवाच्यम ज्ञानम वेदांत वाक्य ही विदित्सितम विद्युपास्योः व्यतिरेकेण उपक्रम उपसंहार दर्शना. त्यामुळे त्यांनी एक उपनिषदाचा जो परिच्छेद आहे तो उद्धृत केलेला आहे आणि ते म्हणतात की इथे उपक्रमामध्ये विद हा धातू असलेलं रूप तिकडे वापरलेलं आहे आणि उपसंहारामध्ये उप आस या धातू असलेलं रूप म्हणजे उपासना हे हा शब्द वापरलेला आहे. एकाच परिच्छेदामध्ये हे दोन धातू जरी वापरलेले असले तरी तिथे त्यांचा अर्थ मात्र एकच आहे आणि तो म्हणजे काय आहे तर ध्यान किंवा उपासना. म्हणजे ते ज्ञान, विदचा अर्थ जरी ज्ञान असला तरी ते ज्ञान कशा प्रकारचं आहे? ध्यान स्वरूप ज्ञान, ध्यानातून उत्पन्न झालेलं ज्ञान किंवा उपासनेमधून निष्पन्न झालेलं ज्ञान. आणि त्यामुळे या सगळ्याच्या आधारावर काय ते सिद्ध करतात
की मोक्षाचं साधन ज्ञान आहे असं जर श्रुती पुन्हा पुन्हा सांगत असतील किंवा उपनिषदामध्ये सांगितलं गेलं असेल तर ते ज्ञान कोणत्या स्वरूपाचं आहे, तर उपासना किंवा ध्यान या स्वरूपाचं आहे. ध्यानमेव ज्ञान अँड दॅट इज सेम ॲज भक्ती. सो ही प्रोपाउंड्स दॅट भक्ती इटसेल्फ इज अ मीन्स टू मोक्ष. त्यामुळे भक्ती हे मोक्ष साधन आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना या पद्धतीचा अवलंब करावा लागलेला आहे. इथे हेतू त्यांना द्यावा लागलेला आहे. किंवा मीमांसेचं जे तत्व आहे मगाशी म्हटलं ते अर्थैक्य, ते तो एकच अर्थ तिकडे कसा आहे हे त्यांना सांगायला लागलेलं आहे. आणि शब्दांची अर्थ निश्चिती केलेली आहे, त्यामुळे ती मीमांसेच्या तत्वांशिवाय होऊ शकत नाही. किंवा हे अजून एक उदाहरण आहे पण मी आता हे स्किप करते. आणि कौटिल्याचं एक उदाहरण घेते की मगाशी आपण त्याच्या तंत्रयुक्तींचा संदर्भ पाहिला पण त्यांनी सुद्धा वेळोवेळी पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष सादर केलेले आपल्याला दिसतात. एक उदाहरण मी दिलेलं आहे. दंड मित्र व्यसनयोः मित्र व्यसनम इथे व्यातव्याधी. वातव्याधीचं त्यांनी मत इथे उद्धृत केलेलं आहे की जेव्हा संकट जे येतं ते मित्रावर जर आलेलं असेल आणि संकट जे आहे ते सैन्यावर आलेलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतं संकट जे आहे ते अधिक तीव्र आहे, तर वातव्याधीचं मत असं आहे की मित्रावरचं संकट जे आहे ते जास्त महत्वाचं आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पण वातव्याधीचं जे हे मत आहे ते कौटिल्याने खोडून काढलेलं आहे. ही रेफ्यूज दॅट अँड प्रोपाउंड्स दॅट नो कॅलॅमिटी ऑन आर्मी इज मोर सिव्हिअर. कारण मुळात सैन्य जर सुरक्षित नसेल तर तो मित्र सुद्धा शत्रू होऊ शकेल आणि मित्राची जी आपत्ती आहे ते दूर करण्यासाठी अजूनही काही उपाय असू शकतील. स्वतःचं जर सैन्य सुरक्षित नसेल तर अंतर्गत कलह सुद्धा होऊ शकेल. त्यामुळे तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ते अधिक तीव्र आहे. त्यामुळे वातव्याधीचं जे मत आहे ते उद्धृत करून कौटिल्याने खोडून काढलेलं आहे. तर हे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षाचं उदाहरण झालं. अनुमतमचं एक उदाहरण मी इथे दिलेलं आहे. पक्षौ उरस्य प्रतिग्रह पक्षौ उरस्यं प्रतिग्रह इति औषनसो व्यूह विभागः. आता व्यूह विचार केलेला आहे. युद्ध पद्धती सांगताना अनेक प्रकारचे व्यूह सांगितलेले आहेत आणि ते व्यूह सांगताना त्यांनी औषनसाचं मत जे आहे ते उद्धृत केलेलं आहे की व्यूहाचे भाग सांगितलेले आहेत आणि ते भाग म्हणजे दोन पक्ष, उरस्य आणि प्रतिग्रह. आता हे जे भाग आहेत व्यूहाचे केलेले म्हणजे व्यूहाचे अवयव ते कौटिल्याला मान्य आहे, त्याला काही विरोध करण्याचं कारण नाही. त्यामुळे ते तसंच्या तसं मान्य केलेलं, त्यामुळे त्याला अनुमतम असं म्हणता येऊ शकेल. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की जे प्राचीन संशोधक आहेत त्यांनी सुद्धा या संशोधन पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि ही संशोधन तत्व आपल्याला आजही कोणत्याही प्रकारचं संशोधन करताना अवलंबता येतील अशीच ती तत्व आहे. आणि त्याच्यातून आपल्याला या गोष्टीचा ही गोष्ट पूर्णत्वाने पटते की प्राचीन भारतामध्ये केवळ शोध परंपरा तर होतीच, पण त्या शोध परंपरेला आधारभूत अशी संशोधनाची शास्त्रीय पद्धत सुद्धा होती, त्याची सुद्धा एक उत्तम परंपरा होती असं दिसून येतं. त्यामुळे आता मी इथे थांबते आणि सगळ्यांना हे व्याख्यान ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गुणवत्तापूर्ण सुबोध व्याख्यान खूप धन्यवाद. आता मी भवंती संस्कृत परीक्षा विभागातील सहाय्यक परीक्षा मंत्री डॉक्टर शिवगोपाल मिश्र धन्यवाद प्रस्ताव देण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर गावडे मॅडम यांच्या सोबत व्याख्यानाबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मी त्यांचे आभार मानतो. भारतीय विद्या भवनचे कार्यकारी सचिव आणि प्रमुख निर्देशक श्री दस्तूरजी, भवनचे संयुक्त कार्यकारी सचिव श्री जगदीश लखाणी आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि भवनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. सर्व श्रोतांचे आभार. नमो नमः. अस्माकं कृते भवतां यत् प्रवचनं जातं तद् धनस्वरूपं विद्याधनस्वरूपं वर्तते. वयं तद् धनम् अर्हामः इति धन्याः वयं इति धन्योक्ति वयं
विज्ञापयामः अयमेव धन्योक्तेः भावः। नमो नमः। बहुत 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 शुभेच्छाएं। नमस्कार। थैंक यू मैडम, आपने बहुत अच्छा और सरल सहज तरीके से व्याख्यान को प्रस्तुत किया। आप सभी श्रोताओं को भारतीय विद्या भवन की 86वां स्थापना दिवस के महोत्सव में उपस्थित सबको धन्यवाद। और मैडम आपने अपना अमूल्य समय निकाल करके अच्छे से व्याख्यान को प्रस्तुत किया, आपको बहुत बहुत धन्यवाद। और यहाँ पे कार्यक्रम पूर्ण हुआ। नमस्कार। नमो नमः, धन्यवादाः। धन्यवाद।